महाराष्ट्र शासनाच्या टीईटी पार्श्वभूमीवर पेपर फोडण्याचा कट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत उधळला गेला। आज राज्यात टीईटी परीक्षा होणार होती। याच परीक्षेचा पेपर मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक मूळ कागदपत्र आणि रोख रक्कम घेऊन फसवणूक करणारी टोळी कागल राधानगरी तालुक्यात सक्रिय असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना मिळाली। माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले। कळमकर यांनी एलसीबी मुरगुड पोलिसांच्या 4 स्वतंत्र पथकांची निर्मिती केली। सूचना देऊन प्रत्येक पथकाला ठिकठिकाणी तैनात करण्यात आले। सदरच्या निर्देशानुसार आज सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉल येथे पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी दत्तात्रय आनंदात चव्हाण, राहणार कासारपुतळे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, गुरुनाथ गणपती चौगले वय 38, राहणार सोन्याची शिरोली, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर आणि अक्षय नामदेव कुंभार वय 27, राहणार सोनगे, किरण सत्तापा बरकाळे वय 30, राहणार देंगेवाडी, तालुका राधानगरी, नागेश दिलीप शेंडगे वय 30, राहणार सावर्डे पाटणकर, तालुका राधानगरी, राहुल अनिल पाटील वय 31, राहणार शिंदेवाडी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, दयानंद भैरू साळवी वय 41, राहणार तमनाकवडा, तालुका कागल या 7 आरोपींना अटक करण्यात आली। फर्निचर मॉलमध्ये यांच्यासोबत इतर 5 विद्यार्थीही आढळून आले। ते आज पार पडणारी टीईटी परीक्षा देणार होते। त्यांची मूळ कागदपत्रे, चेक, मोबाईल, प्रिंटर, मोबाईल हँडसेट, 4 चाकी वाहन असा एकूण 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासात उघडकीस आलं की आरोपी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 3 लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असत। पेपरची झेरॉक्स प्रत विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दिली जात असे। परीक्षा झाल्यानंतर कागदपत्रे परत केली जात। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदीप पाटील, राजू कोरे, रोहित मर्दाने, विजय गोसावी यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता।